चला, आज आपण एका अशा केसमध्ये डोकावूया जिथे मृत्यू, धोका आणि एक अतृप्त आत्मा सगळंच एकत्र गुंतलंय. हे एक असं प्रकरण आहे जे आपल्याला तर्काच्या पलीकडे पाहण्यास भाग पाडतं. विचार करा, एका माणसाचा मृत्यू झालाय. पोलीस रिपोर्ट म्हणतोय ही आत्महत्या आहे, पण एक भूत, एक आत्मा म्हणतोय नाही, ही हत्या आहे. आता अशा केसमध्ये सत्य कसं बाहेर येणार जिथे एकमेव साक्षीदार जिवंतच नाहीये? तर ही गोष्ट सुरू होते एका रात्रीच्या ट्रेनमधून, जिथे एक मृतदेह सापडतो. वरकरणी हे प्रकरण साधनचं वाटत असलं तरी या मृत्यूच्या दोन अगदी वेगवेगळ्या कहाण्या आहेत, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनतं. एका बाजूला आहे पोलिसांचा अहवाल, सरळसोट, रहीमने ट्रेनमधून उडी मारली आणि आत्महत्या केली, त्यामुळे केस बंद. पण दुसरीकडे आहे त्याची होणारी पत्नी संगीता. ती हे मानायला अजिबात तयार नाही. तिचं ठाम मत आहे की रहीमची हत्या झाली आहे आणि तिच्या याच हट्टामुळं ही केस पुन्हा उघडावी लागते. आणि मग या प्रकरणाच्या तपासासाठी एंट्री होते CIDच्या एका अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय ऑफिसरची, शिवा. सत्य शोधण्यासाठी तो या नवीन शहरात येतो, पण त्याला जराही कल्पना नसते की त्याचं पहिलं पाऊलच त्याला एका अशा मार्गावर घेऊन जाणार आहे जिथे तर्क आणि पुरावे दोन्ही निरर्थक ठरणार आहेत. आणि इथेच खरी गंमत आहे, कारण आता दोन अगदी वेगळ्या गोष्टी एकत्र येणार आहेत. एकीकडे आहे कायद्याचा पुराव्यांचा तपास आणि दुसरीकडे आहे एका पछाडलेल्या घराचं रहस्य. तर आपल्या नव्या कामासाठी ऑफिसर शिवा आणि त्याची पत्नी सत्या एका नवीन घरात राहायला येतात. त्यांना वाटतंय की ही एक छान शांत सुरुवात आहे, पण त्यांना हे माहीत नाहीये की ज्या घरात ते आलेत तेच घर त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आणणार आहे. या घराची ओळखच वेगळी आहे. ते घर आहे एका ओसाड स्मशानाच्या अगदी बाजूला, आणि स्थानिक लोक तर त्या घराच्या जवळ जायला सुद्धा घाबरतात. अर्थात एक तर्कनिष्ठ ऑफिसर म्हणून शिवा या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून उडवून लावतो. शिवा आपल्या बायकोला सत्याला आपलं खरं रूप सांगतो की तो एक CID ऑफिसर आहे आणि हे गुपित ठेवायला हवं. पण गंमत बघा, त्याला हे माहीतच नाहीये की ज्या घरात तो राहतोय त्या घराच्या भिंतींमध्ये आधीच कितीतरी भयंकर गुपितं दडलेली आहेत. चला, आता येऊया कथेच्या त्या पॉइंटवर जिथे तर्क आणि वास्तव यांच्यातली रेषाच पुसली जाते. खूपच लवकर शिवाच्या लक्षात येतं की त्याची बायको सत्या काहीतरी विचित्र वागतीये. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळंच बदललेलं. सुरुवातीला त्याला वाटतं की नवीन घरात आल्यामुळे असेल, पण प्रकरण त्यापेक्षा खूपच गंभीर होतं. आणि मग एक दिवस ती गोष्ट घडते जी शिवाला मुळापासून हादरवून टाकते. सत्या चक्क एका दुसऱ्याच आवाजात बोलायला लागते आणि ती केसबद्दल अशा गोष्टी सांगते ज्या तिला माहीत असणंच शक्य नाही. हे पाहून शिवा पुरता गोंधळून जातो. इथे शिवासमोर एक अविश्वसनीय आणि तितकंच भीतीदायक सत्य उभं राहतं की त्याच्या केसला पुढे नेणारा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः रहीमचा आत्मा आहे, जो त्याच्या बायकोच्या शरीराचा वापर करून बोलतोय. आता बघा, एका बाजूला तपास आहे आणि दुसऱ्या बाजूला एक अतृप्त आत्मा. या दोघांच्या मदतीने शिवा आता या हत्येमागचा कट उलगडायला सुरुवात करतो आणि प्रत्येक पुरावा त्याला एका मोठ्या षडयंत्राच्या जवळ घेऊन जातोय. रहीमच्या आत्म्याकडून मिळालेल्या माहितीवरून शिवा त्याच्या शेवटच्या दिवसाचं चित्र उभं करतो. संध्याकाळी एका मोठ्या ऑर्डरमुळे तो घरातून बाहेर पडतो. रात्री त्याचा होणाऱ्या सासऱ्यांशी जोरदार भांडण होतं आणि शेवटी रात्रीच्या शेवटच्या ट्रेनमध्ये त्याच्या मागे एक अनोळखी माणूस लागतो. सगळं कसं एका मोठ्या कटाकडे बोट दाखवत होतं. या तपासातून 3 लोक समोर येतात. एक, संगीतेचे वडील, त्यांना हा आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता. दुसरा, डेव्हिड नावाचा एक भाडोत्री गुंड. आणि तिसरा, विश्वनाथन नावाचा एक बिल्डर, जो संगीतावर एकतर्फी प्रेम करायचा. म्हणजे बघा, या तिघांकडेही रहीमला संपवण्याचं एक ठोस कारण होतं. पण इथेच तपासात एक मोठा ट्विस्ट येतो. शिवाला कळतं की संगीताच्या वडिलांनी त्या गुंडाला फक्त रहीमला घाबरवण्यासाठी पैसे दिले होते. त्याला मारायची सुपारी तर दुसऱ्याच कोणीतरी दिली होती. म्हणजे धमकावण्याच्या प्लॅनचं रूपांतर एका थंड डोक्याने केलेल्या हत्येत झालं होतं. आणि आता आपण येतोय कथेच्या क्लायमॅक्सकडे. इथे खऱ्या खुन्याला पकडण्यासाठी शिवाला शेवटचा डाव म्हणून त्याच भूताचा वापर करावा लागतो. शिवा एक जबरदस्त प्लॅन बनवतो. तो सगळ्या संशयितांना एकाच खोलीत बोलावतो. मग तो मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण करतो की रहीमचा आत्मा सत्याच्या शरीरात येईल. त्याचा प्लॅन असा असतो की या सगळ्या गोंधळात खरा खुनी घाबरून स्वतःच आपला गुन्हा कबूल करेल. आणि शिवाचा हा डाव अगदी यशस्वी ठरतो. या सगळ्या दबावाखाली बिल्डर विश्वनाथन पुरता घाबरतो आणि सगळं काही कबूल करतो.
त्याला संगीता दुसऱ्या कोणाशी लग्न करतेय हे सहनच होत नव्हतं. आणि मग तो सांगतो की त्यानेच संगीताच्या वडिलांच्या प्लॅनचा फायदा घेतला. त्याने त्याच गुंडाला, डेव्हिडला, तिप्पट पैसे दिले आणि सांगितलं की रहीमला ट्रेनमधून ढकलून दे, जेणेकरून ते एक आत्महत्या वाटेल. विश्वनाथनच्या कबुलीनंतर रहीमच्या आत्म्याचं काम पूर्ण होतं. त्याचा बदला पूर्ण होतो आणि तो सत्याचं शरीर सोडून कायमचा निघून जातो. अखेर त्याला न्याय मिळतो आणि तो अशांत आत्मा शांत होतो. ही केस तर सुटली, पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे सोडून गेली की जेव्हा जिवंत माणसांची न्यायव्यवस्था कमी पडते तेव्हा काय मृतांना स्वतःच्या न्यायासाठी परत यावं लागतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.